हालेलुया. प्रभू चांगला आहे. मी म्हणालो प्रभू येशू चांगला आहे. किती चांगला आहे, खूप चांगला आहे. प्रेज द लॉर्ड. सो बिलीवर, तुम्ही आणि मी या शेवटच्या दिवसांमध्ये आहोत आणि आपल्याला माहित आहे की गोष्टी लवकर घडत आहेत आणि सर्व भविष्यवाणी लवकर लवकर पूर्ण होत आहेत. प्रेज द लॉर्ड. आमच्या सारख्या पास्टरनी तुम्हाला सांगितलं पाहिजे की भविष्यवाणी ज्या बायबल मध्ये लिहिलेल्या आहेत त्या कशा रोज आणि रोज पूर्ण होत आहेत. प्रेज द लॉर्ड. की लोकांना देवाचा माझा आवाज ऐकू येतोय? ओके. नाव बायबल मध्ये लिहिलंय की क्षणात आणि निमिषात ज्यावेळेस कर्णा वाजेल आपण सगळे लोक उचलले जाणार आहोत. आणि आपण स्वर्गाचे नागरिक आहोत, सिटीजन आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि या पृथ्वीवरती आपण प्रवासी आहोत. आपला जीव या जगामध्ये लावू नका, कारण बायबल मध्ये जो आला त्याला जायचंय. प्रेज द लॉर्ड. आणि प्रेज गॉड, प्रभू येशू येणार आहे. हालेलुया. किती लोक प्रभूची वाट बघत आहे, पण तो येण्या अगोदरची देवाने योजना दिली ती तुम्हाला पूर्ण करायची. जे कर्तव्य तुमचं आहे ते तुम्हाला पूर्ण करायचंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचा संदेश नीच ऐकूया आणि तुम्ही आशीर्वादित होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सांगायला आवडेल की 40 दिवसाचे उपास चालू होत आहेत. या बुधवारी पहिला दिवस आहे उपासाचा. त्या बुधवारी आपला चर्च असेल बरोबर संध्याकाळी 7:30 ते 8:30 वाजेपर्यंत. आणि या बुधवारी प्रभू भोजन देखील देण्यात येणार आहे, कारण उपासाचा पहिला दिवस 18 तारखेला या बुधवारी आहे. आणि लक्षात ठेवा, ज्यांना 40 दिवस उपास करायचे तुम्ही करू शकता. 40 दिवस आपलं चर्च असेल. रोज संध्याकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत इथे चर्च असेल. स्तुती आराधना असेल, देवाचा संदेश असेल आणि तुमच्यासाठी प्रार्थना केली जाईल. सो बुधवारी पहिला दिवस आहे उपासाचा, उद्याच्या बुधवारी 18 तारखेला. बरोबर. ओके. सो माझी विनंती आहे, उपास धरून या आणि आपण सगळे लोक देवाचं मोठं गौरव बघणार आहोत. हालेलुया. आय होप तुम्हाला कळतंय मी काय सांगतोय. इवन ऑनलाईन लोक जे आहेत त्यांनी या बुधवारी आपण प्रभू भोजन देखील घेणार आहोत. आणि ज्यांना 40 दिवस उपास करायचा जबरदस्ती नाहीये. अगर आपको नहीं जम रहा है तो 20 दिवस करा. नाही जमत 20 दिवस, 10 दिवस करा. 10 नाही दिवस जमत तर आठवड्यातला 1 दिवस करा. पण हे 40 दिवस देवाच्या संगतीमध्ये चाला. कारण जो कोणी देवाच्या संगतीमध्ये चालतो, लक्षात ठेवा, प्रभू येशूच्या नावात त्याचं जीवन गौरवाने भरलेलं असेल. तो देवाच्या राज्यासाठी वापरला जाईल. तो सामर्थ्यवान बनेल, तो बळकट बनेल. वादळ वारं त्याच्यापासून पळून जाईल, कारण तो देवाच्या बरोबर चालणार आहे. हालेलुया. सो मी तुम्हाला प्रोत्साहन देईल या 40 दिवसांमध्ये. 18 तारखेपासून म्हणजे उद्याच्या बुधवार पासून हे उपास चालू होत आहे. आणि संध्याकाळी बुधवारी मोठी आपली सभा असेल इथे. प्लीज या. आणि या उपासामध्ये मी लवकरच अनाउन्स करेल की दिवसभर एक उपासाचा दिवस असेल आणि मी तुम्हाला काही क्लिप दाखवेल की कशा प्रकारे भविष्यवाणी पूर्ण होते आणि आपण शेवटच्या दिवसात कसे आहोत. मी तुम्हाला स्क्रीन दाखवेल. आपण LED लावणार आहे आणि LED वरती चर्चला दाखवेल, कारण बायबल मध्ये लिहिलंय की तुम्ही आणि मी अज्ञानी नसलं पाहिजे, ज्ञानी असलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. की लोकांना देवाचं वचन कळत आहे. सो प्लीज कृपा करून लक्षात ठेवा की हे उपासाचे दिवस चालू होते आणि या उपासाच्या दिवसांमध्ये तुम्ही आणि मी जेवढं जमेल तेवढं प्रार्थना करणारे, उपास करणारे, दुसऱ्यासाठी मध्यस्थी करणारे आणि देवाची इच्छा पूर्ण करणारे बना. सो किती लोकांना कळतंय मी काय सांगतोय? आय होप तुम्हाला कळतंय देवाचं वचन. प्रेज द लॉर्ड. आय होप तुम्हाला देवाचं वचन कळतंय. प्रेज द लॉर्ड. सो माझी नम्र विनंती आहे, प्रेयर टावर देवाने आपल्याला दिलंय. अनेकांना प्रेयर टावर नाहीये. बिचारे लोक डोंगरावरती इकडे प्रेयर करतात. आपल्याला प्रेयर टावर दिलेलं आहे. तुम्ही येऊ शकता. तुम्हाला दुपारी वेळ आहे, संध्याकाळी वेळ आहे. या प्रेयर टावर मध्ये बसा, प्रार्थना करा, कारण तुमच्या प्रार्थना अनेकांचे जीवन बदलतील. प्रेज द लॉर्ड. ते लोकांना कळते देवाचं वचन. तुम्ही साधे लोक नाहीये. बायबल सांगतं तुम्ही स्वर्गाचं राज्य पृथ्वीवरती आणणारे आहात.
मागच्या वेळेस तुम्हाला मी सांगितलं कशा प्रकारे मोशेचे हात उंच होते, आणि मोशेचे हात उंच होते तर देवाने सांगितलं जोपर्यंत तुझे हात उंच आहेत खाली यहोशुआ लढाई जिंकत आहे. प्रेज द लॉर्ड. थकायचं नाही, कारण हा शेवटचा राऊंड आहे. आणि त्यानंतर आपण जेव्हा स्वर्गात जाऊ, लक्षात ठेवा तुम्हाला प्रार्थनेची गरज नाही, तुम्हाला वचन वाचायची गरज नाही, कारण स्वतः तुम्ही आणि मी येशू ख्रिस्ता बरोबर राहणार आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि तुमची गॅरंटी आहे तुम्ही स्वर्गात असणार. कारण ज्यांचा नवीन जन्म झालाय त्यांची 100% गॅरंटी ते स्वर्गात असणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सो माझी नम्र विनंती आहे, पहा वेळ वाया घालू नका. दिवस लवकर लवकर जात आहे. असं सांगण्यात येत आहे की 3 वर्षाचं 1 वर्ष होत आहे, वर्षाचे 3 महिने होत आहेत, आणि लवकर दिवस चाललेत. आणि बायबल मध्ये लिहिलंय प्रसंग साधून घ्या, समयाचा दुरुपयोग करू नका पण सदुपयोग करा. प्रेज द लॉर्ड. आणि जर आतापर्यंत तुम्ही प्रार्थना नाही करत तर आज निर्णय घ्या, मी प्रार्थनेचं देवाचं लेकरू बनेल. हालेलुया. नो जोक. लक्षात ठेवा, ज्यावेळेस संकट येतं, त्रास येतं, तुमच्या प्रार्थना तुम्हाला वाचवतील. कारण प्रार्थना जे आहेत ते साचून ठेवल्या जातात. जसं ढग पाण्याने भरलं जातं आणि योग्य वेळी ते ओतण्यात येतं. प्रेज द लॉर्ड. तुमच्या प्रार्थना रोज जे तुम्ही करताय त्या आठवणीसाठी वर जात आहेत. आणि बायबल सांगतं तुमच्या प्रार्थना तुम्हाला वाचवतील. म्हणून प्रभू येशू स्वतः म्हणाला तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. याचा अर्थ प्रार्थना तुम्हाला वाचवणार आहे. देव तुमची प्रार्थना ऐकणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रार्थनेचे लोक बना. देहाला नाही आवडणार, देव म्हणेल नको, त्याला 100 तास मोबाईल समोर ठेवा, तो बघेल. पण प्रार्थनेची वेळ आल्यावर त्याला नको. का? कारण शैतानाची इच्छा आहे तुम्ही आत्मिक पातळीमध्ये नसावं, तुम्ही दैहिक पातळीत असावं. आणि ज्यावेळेस तुम्ही दैहिक पातळीत असता, शैतान तुम्हाला केव्हाही टॅप करू शकतो, केव्हाही तुमच्या जीवनाशी खेळू शकतो. पण जर तुम्ही प्रार्थनेचे लोक आहात, वचनाचे लोक आहात, तुम्ही आत्मिक पातळीत असता, आणि शैतान दैहिक पातळीतून आत्मिक पातळीत नाही येऊ शकत, कारण तो खाली पडलेला आहे. बोला माझ्या मागे, प्रभू येशूच्या नावात मी आत्मिक मनुष्य आहे. मी एक आत्मा आहे. मी देहामध्ये राहतो आणि मी आत्मिक पातळी जगायला बोलवलेलो आहे. मला आत्मिक पातळीत जगायला बोलवलेलं आणि आहे. शैतानाची इच्छा आहे मी दैहिक पातळीत असावं, पण मी आत्मिक पातळीत आहे. ना लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता तुम्ही कोणाशी बोलताय? देवाशी. देव आत्मिक पातळीत आहे. नाव ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता तुम्ही कोणाच्या पातळीत येता? देवाच्या. तुम्ही वचन कोणाचं वाचताय? देवाचं. आणि वचन कोणाचं आहे? आणि ज्यावेळेस तुम्ही वचन वाचता त्यावेळेस तुम्ही कुठल्या पातळीत येता? आत्मिक. ज्यावेळेस तुम्ही आत्म्याने जगता तुम्ही कुठल्या पातळीत आहात? आत्मिक. आणि बायबल मधले शैतानाला आवडत नाही, म्हणून तो प्रभू येशूला उपवास झाल्यावर काय म्हटला? प्रभू येशू या, तुला सगळं जग पाहिजे, मी सगळं जग दाखवतो. त्याला काय द्यायचं होतं प्रभू येशूला? सगळं जग. आणि तो म्हणला पाया पड माझ्या. काय पड? पाया पड. आणि हीच दैहिक पातळी आहे, पण प्रभू येशू आत्मिक पातळीतला होता. तो म्हणला शैतान असं लिहिलंय फक्त तुझ्या देवाच्याच पाया पड, तुझ्या देवाची सेवा कर. किती लोकांना देवाचं वचन कळत आहे? मी अजून वचन नाही चालू केलं, मी तुम्हाला प्रोत्साहन देतोय. प्लीज संकट आणि त्रास आणि समस्या, आणि खूपशे लोक काही लोक आम्हाला मूर्ख समजतात. त्यांना ये बालक लोग हमेशा बात करते प्रार्थना करो, प्रभू के पास चलो. या त्यांना जोक वाटतो, ते हसतात आम्हाला बघून, आणि आम्हाला काय फरक नाही पडत. पण अशी वेळ येते की रात्री 2ला मला फोन येतो, पास्टर व्हेंटिलेटर वरती ठेवलंय, पास्टर ऑक्सिजन वर ठेवलंय, येतं का आता प्रार्थनेला? हाच व्यक्ती ज्याला आम्ही एखाद्या मूर्खासारखे म्हणत होतो प्रभू बरोबर चाल, जोक करायचा, मेरे में ताकत है, मैं जवान हो. आणि वेळ आली आणि व्हेंटिलेटर वरती आता त्याचा भरोसा आहे. आणि लिसन, केअरफुली लिसन, प्लीज कृपा करून ऐका आणि नीट ऐका, काळजीपूर्वक ऐका. या शेवटच्या दिवसांमध्ये तुम्ही आणि मी फक्त प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आणि त्याच्या आश्रयामध्ये 100% सुरक्षित राहू शकतो. किलो अंक देवाचं वचन, या सुरक्षित राहू शकतो, बाकी नो गॅरंटी आहे. कारण प्रभू म्हणतो जो परात्पराच्या गुप्त स्थली बसतो तो सर्व समर्थाच्या छायेत राहतो. आणि मी परमेश्वराशी म्हणेल
तो माझा आश्रय, तो माझा आश्रय आणि तो माझा ढाल है. ढाल आहे आणि दुर्ग आहे. तुमको समझ में आ रहा है? यस. तुम्हाला कळतंय देवाचं वचन? तुम्हाला देवाचं वचन कळतंय? सो देर इज नो प्रोटेक्शन आउटसाइड द क्राइस्ट. ख्रिस्ताच्या पलीकडे सुरक्षितता नाहीये सिस्टर. नो 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 नो. पण प्रभू येशू मध्ये 100% सुरक्षितता आहे. यस आमेन. कारण त्याने आपल्याला वचन दिलंय, मी तुला केव्हा सोडणार नाही आणि केव्हाच टाकणार नाही. आणि केव्हा. आणि तुम्ही देखील वचन दिलं पाहिजे, मी तुला केव्हा सोडणार नाही. यस. त्याच्याकडून तो वचन आलंय, पण तुमच्याकडून केव्हा येणार आहे? यस. त्याने तर 2000 वर्षापूर्वीच तुझ्याशी माझ्याशी करार केलाय. तू केव्हा करणार आहे? तुम्ही म्हटलं पाहिजे न, मी तुला नाही सोडणार आणि मी तुला टाकणार बी नाही. यस. समस्या काही असो, माझा देव माझ्या पुढे चालत आहे. यस आमेन. माझा देव माझ्यामध्ये राहतोय. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही या सगळ्यातून खूप गेलेलो आहे. आम्ही मरण पाहिलेलं आहे. आम्ही अशी वेळ पाहिली की शैतान बोलला संपलं संपलं. त्याला म्हटलं तू संपशील, पण माझा देव मला उंच करणार आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. केव्हा शैतानाचं ऐकू नका. म्हणून तो बायबल मध्ये लिहिले. मागच्या वेळेस मी तुम्हाला वाचून दाखवलं की जर 1 तिमोथी 2 अध्याय, लवकर लवकर जाऊया, ऐका देवाचं वचन. गो फास्ट, गो विथ मी. 1 तिमोथी 2 अध्याय. 1 तिमोथी 2 अध्याय. थँक्यू लॉर्ड जीसस. मला वचन दाखवूया. 1 तिमोथी 2 अध्यायामध्ये आपण आहोत आणि बायबल काय सांगतं प्लीज वाचूया. 1 तिमोथी 2 अध्यायामध्ये आपण आहोत. या आणि 4 आणि 4 ते 8 वचन. 1 तिमोथी 2 अध्याय 4 ते 8. प्लीज NIV मला दाखवूया. प्लीज गो हेड. थँक्यू ब्रदर. त्याची इच्छा आहे की हा, त्याची इच्छा आहे की सर्व माणसांचे तारण व्हावे. सर्व माणसाचे तारण व्हावे. हा, वाचूया. आणि त्यांनी खरेपणाच्या पूर्ण ज्ञानास पोहोचावे. गो हेड सिस्टर. कारण एकच देव आहे आणि देव आणि माणसे यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. वन मोर टाइम सिस्टर, ऐका. कारण एकच देव आहे ओके आणि देव आणि माणसे ओके. यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. ना पुढे असं लिहिलंय. त्याने सर्वांच्या खंडणी करिता हा. स्वतःला दिले. ओके याविषयीची साक्ष योग्य वेळी देणे आहे. ओके. याविषयी मी घोषणा करणारा व प्रेषित, मी खरे बोलतो, लबाडी करीत नाही. नाही का पुढे काय लिहिलंय? विश्वासात व खरेपणात हा. राष्ट्रांच्या लोकांचा शिक्षक असा नेमलेला आहे. ओके. तर माझी इच्छा अशी आहे की तर माझी इच्छा अशी आहे की सर्व ठिकाणी पुरुषांनी राग व विवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी. ओ व्हॉट अ ग्रेट थिंग. राग आणि विवाद सोडून पत्नीने पतीला माफ करावं, पतीने पत्नीला माफ करावं, भावाने बहिणीला, बहिणीने भावाला, चर्च मधील एकेका भावाने एकमेकाला क्षमा करा. कारण क्षमा करणं देवाला आवडतं. यस आमेन. कारण त्याने आपल्याला क्षमा केली, तुम्ही देखील क्षमा केली पाहिजे. यस. आणि जर तुम्ही क्षमा नाही करत तर तुमची प्रार्थना अडकलेली आहे आणि तुम्ही तुमच्या प्रार्थनेसाठी अडखळण आहात. पण जर तुम्ही क्षमा करता तर तुम्ही देवाच्या नजरेत अत्यंत उंच आणि मौल्यवान आहात. यस आमेन. पण पास्टर तुम्हाला माहित नाही, त्यांनी नो डोंट वरी. देवाला न्याय करू द्या. देवाला न्याय करू द्या. आणि देव दोन्ही बाजूनी करतो न्याय. यस. आणि देव बरोबर पुढे चालवतो. Yes. ना पुढे असं आपले हात वर करून काय करा? प्रार्थना करा. आणि मागच्या वेळेस तुम्हाला हेही सांगितलं की जोपर्यंत चर्च पृथ्वीवरती आहे तोपर्यंत चर्च शैतानाला आळा घालणारा आहे. Yes. काय घालणार आहे? आळा. कारण की जोपर्यंत चर्च पृथ्वीवरती आहे, ख्रिस्त विरोधक, अँटी क्राइस्ट आणि शैतान आत नाही येऊ शकत. Yes. बायबल सांगतं. 2 वाचूया. 1 थेसलोनिकरास पहिले पत्र, सॉरी दुसरे पत्र. आणि गो हेड विथ मी. लवकर जाऊया आणि मग आपण पुढे संदेश ऐकूया. दुसरे थेसली. हा, दुसरे थेसलोनिकरास पत्र मिळालं. यस. 2 अध्याय मिळालं. यस आमेन. आय थिंक सो 8 वचन सिस्टर. आणि मग अधर्मी प्रकट हो, होईल. त्याच्यावरचं वचन, त्याच्यावरचं. कारण अधर्माचे गुज हा. आता माझी इच्छा आहे सर्वांनी काढा, म्हणजे तुम्हाला कळेल की बायबल आपल्याशी काय बोलतोय. आणि जर तुम्हाला नाही कळत बायबल तर मी अजून जीव तोडून तुम्हाला सांगेल. पण वचन कळणं खूप महत्वाचं आहे. 6 वचन, 5 आणि 6 वचन. गो हेड. मी तुम्हाजवळ होतो. तेव्हा मी या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. हा. त्या तुम्हाला आठवत नाही काय? आणि लक्षात ठेवा, अध्याय कोणाविषयी बोलतोय? ख्रिस्त विरोधक जो शैतान तो येणार आहे आणि त्याला वेळेच्या अगोदर यायचंय.
पण बायबल मध्ये लिहिलंय की तुम्ही आणि मी प्रार्थना करणारे त्याला आळा घालणारे म्हणून तो आत घुसत नाही. पुढे आणि तो त्याच्या नेमलेल्या समयीच प्रगट व्हावा म्हणून आता त्याला आळा घालणारे काय आहे ओके हे तुम्हाला कळले आहे. ओके कारण अधर्माचे गुज आताच आपले काम करीत आहे. ओके जो सध्या आळा घालीत आहे तो मधून काढला जाईपर्यंत आळा घालीत राहील. ना हे वचन कोणाशी बोललंय? आळा घालणं म्हणजे कुंपण घालणं, तारेचं कुंपण, भिंतीचं कुंपण घालणारे. बायबल सांगतं तुम्ही आणि मी आहोत चर्च. म्हणा चर्च जे आहे चर्च जे आहे ते आळा घालीत आहे, ते आळा घालीत आहे, कुंपण घालत आहे, कुंपण घालीत आहे, बाउंड्री रचलेली आहे, बाउंड्री रचलेली आहे, भिंती बांधत आहे, भिंती बांधत आहे, जेणेकरून जोपर्यंत चर्च पृथ्वीवरती आहे, जोपर्यंत चर्च पृथ्वीवरती आहे आणि स्वर्गारोहण होत नाही, आणि स्वर्गारोहण होत नाही तोपर्यंत शैतान आत घुसू नाही शकत. सैतान आत नाही घुसू शकत. तुमच्या घरासाठी तुम्ही आळा घालणारे आहात. आमेन. तुमच्या नातेवाईकांसाठी प्रार्थना करून शैतानाला त्यांच्या घरात नाही येऊ द्या. तुमच्या हातात आहे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणा मी आळा घालणार आहे. मी आळा घालणार आहे. शो मी द इंग्लिश प्लीज. NIV बघा काय लिहिलेलं आहे. काय लिहिलं आहे का प्लीज. फॉर द सिक्रेट पॉवर ऑफ लॉयलनेस इज ऑलरेडी इज ॲट वर्क बट द वन हू नो नाव होल्ड्स इट बॅक विल कंटिन्यू सतत प्रार्थना, सतत आळा घालणं, सतत शैतानाला पळवणं, सतत शैतानाला धमकवणं. माझ्या घरातून, माझ्या कुटुंबातून, माझ्या शहरातून, माझ्या नातेवाईकातून निघून जा. आणि बायबल सांगते ज्यावेळेस तुम्ही असं करता तुम्ही कंटिन्यू सतत आळा घालताय. डू सो स्टिल ही टेकन आउट. जोपर्यंत रॅप्चर किंवा स्वर्गारोहण होत नाही तोपर्यंत तुमच्या प्रार्थना शैतानाला अडवणारे आहेत. यस. व्हॉट अ ग्रेट थिंग. किती लोकांना कळते हा अध्याय? तुम्ही जर घरी जाऊन हा अध्याय वाचला, हा ख्रिस्त विरोधकाविषयी बोलतोय. आणि ज्यावेळेस ख्रिस्त विरोधक येईल त्यावेळी चर्च त्याच्या अगोदर उचललं जाईल. आमेन. आळा घालणारा म्हणजे तुम्ही आणि मी आहोत. आणि जर आळा घालणारा नसेल किंवा कुंपण घातलेलं नसेल तर आतमध्ये सगळे जनावर येतील. यस. शैतान जनावर येईल. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुम्ही आणि मी प्रार्थना करतो आणि वचन तोंडाने बोलतो त्यावेळी शैतान म्हणतो इस घर में नहीं आने का. याच्या घराला भिंती बांधलेल्या आहेत. आणि कुठल्या भिंती आहेत? सिमेंटच्या नाही, आगीच्या भिंती आहेत. यस. आमेन. आगीचं कुंपण आहे. प्रभू येशूचं पवित्र रक्ताचं कुंपण आहे. देवदूताचं कुंपण आहे तुमच्या जवळ. आणि तुम्ही कस काय प्रार्थना नाही करू शकत? आणि जर तुम्ही प्रार्थना नाही केली तर बायबल सांगतो तो आत येईल. एवढं सिरियस आहे. तुम्हाला असं वाटतं मरण कोणापासून आहे? शैतानापासून आहे. ऍक्सिडेंट कोणापासून आहे? शैतानापासून आहे. सगळे प्रॉब्लेम कोणापासून आहे? पण बायबल सांगतो सगळ्याला थांबवणारे कोण आहे? आळा घालणार तुम्ही आणि मी आहोत. किती लोकांना कळत आहे? प्लीज आळस जरी वाटला रात्री झोपायच्या अगोदर म्हणा मी 5 मिनिटं तरी प्रार्थना करून झोपेल. आणि 5 मिनिटं म्हणजे असं नाही की पास्टर बोलले चला करूया. नो, हृदयापासून तुम्ही देवावरती प्रेम करता म्हणून प्रार्थना करा. काहीतरी संकट आलं, काहीतरी रात्री होईल म्हणून मी आलो. नो. किती लोक देवावरती प्रेम करता? तुम्ही देवाशी बोलणारच. यस. आमेन. का तुम्हाला त्याच्या सहभागितेत बोलवलंय. व्हॉट अ ग्रेट थिंग. कोणाशी बोलायला बोलवलंय तुम्हाला? देवाशी. जगातल्या कोणाशी नाही. ज्यांनी सगळं जग बनवलं त्याच्याशी तुम्हाला बोलायला बोलवलंय. मी पुढच्या आठवड्यात त्याच्याबद्दल बोलणार आहे. तुम्हाला कोणाशी बोलायला बोलवलंय? देवाशी. जर तुम्ही माणसाशी तासन तास बोलू शकता तर लक्षात ठेवा जो राजांचा राजा त्याच्याशी बोलायला तुम्हाला आणि मला सहभागितेत बोलवलंय. यस. आमेन. हालेलुया. हालेलुया. बोला प्रार्थना मेरा जीवन है. प्रार्थना मेरा जीवन है. प्रार्थना मेरा जीवन है. प्रार्थना मेरा जीवन है. बाइबल मेरी लाइफस्टाइल है. बायबल मेरी लाईफस्टाईल आहे. जीवनाची स्टाईल आहे. जीवनाची स्टाईल आहे. आणि तुम्ही साधे लोक नाहीये. बायबल मधील तुम्ही शैतानाला आळा घालताय. आमेन. शैतानाला अनेकांना मारायचंय पण तुमच्या प्रार्थनेमुळं तो काहीच नाही करू शकत. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? किती लोकांना थोडं तरी माझं म्हणणं कळतंय? म्हणा मी आळा घालणार आहे. मी आळा घालणार आहे. मी शैतानाला थांबवणार आहे. मी शैतानाला थांबवणार आहे. मी भिंती बांधणार आहे. मी भिंती बांधणार आहे. मी कुंपण घालणार आहे. मी कुंपण घालणार आहे. प्रार्थनेचं, वचनाचं. आणि ज्यावेळेस मी असं करतो आणि ज्यावेळेस मी असं करतो ख्रिस्त विरोधक आत नाही येणार. ख्रिस्त विरोधक आत नाही येणार. संकट आत नाही येणार. संकट आत नाही येणार. हे खरंय सिस्टर. यस. आमेन. प्रेज द लॉर्ड.
मी हालेलुया. पुढे तुम्हाला सांगेल. वाचूया पुढचं वचन सिस्टर. आणि मग अधर्मी प्रगट होईल, आणि मग शैतान एकदा का चर्चचं रॅप्चर झालं, अधर्मी प्रगट होईल. त्याला प्रभू येशू आपल्या मुखाच्या श्वासाने मारून टाकेल. ओ व्हॉट अ ग्रेट थिंग. पण Yes. प्रभू तोपर्यंत आम्ही आळा घालणारे आहोत. किती लोक गॅरंटी देतात की तुमच्या घरासाठी तुम्ही आशीर्वाद बनणार? यस आमेन. बनणार, प्रार्थना करणारे बनणार. यस. सो या 40 दिवसांमध्ये मी चॅलेंज करतो, तुमची वेळ देवाला द्या. 40 दिवसानंतर आशीर्वादाचा पाऊस तुमच्यावर पडणारच, आमेन. गॅरंटी आहे ना. रोज पडेल पण त्याच्यानंतर डबल असेल, यस आमेन. कारण तुम्ही खूप पेरत आहात आणि मोठा हंगाम उगवेल. यस आय सेड मोठा हंगाम उगवेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय सेड हालेलुया. हालेलुया. तुझ्या घरात आनंदाचाच आवाज ऐकू येईल. यस आमेन. तुझे साक्षी असतील. Yes. रांग लागेल साक्षीची. आमेन. मी म्हणतो रांग लागेल साक्षीची. तू म्हणशील बाद झाले प्रभू आशीर्वाद. देव म्हणेल मला अजून द्यायचे, यस. मला अजून द्यायचे, Yes. मला अजून द्यायचे. मी ओव्हरफ्लो देणार. म्हणून दाविदाचा म्हणतो माझा प्याला भरून वाहतोय. यस आमेन. माझा प्याला भरून वाहत आहे. आणि तो म्हणतो खचितच 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 माझ्या आयुष्याचे सर्व दिवस, किती दिवस. सर्व दिवस. त्याच्यात अमावस्या बी आली, आले पौर्णिमा बी आली. आले खचितच माझ्या आयुष्याचे सर्व दिवस हित आणि प्रेम दया माझ्या मागे चालतील. हे आशीर्वाद आहे. पण Yes. प्रॉब्लेम आहे की काय लोक मला म्हणतात आम्ही प्रभू बरोबर चालतोय, पास्टर प्रार्थना करतोय, का मला आशीर्वाद नाही? प्रॉब्लेम आहे की तुम्ही प्रार्थना करताय, बायबल वाचताय, पण तुम्ही त्या वचनाकडे बघून जगताय का? आणि दुसरी गोष्ट, प्रार्थना केल्यावर विश्वास ठेवा मला मिळालेला आहे. यस आमेन. जरी आज दिसत नाही, आत्मिक जगात ते मी बघत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला काहीच दिसत नव्हतं. कुठं आहे लेकरं, कुठं आहे लेकरं, कुठे आहे, कुठे आहे? देव म्हटला तुला मी लेकरं दिलंय म्हणजे दिलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि योग्य वेळी इजाक आला. देवाला तुमची योग्य वेळ माहित आहे. यस आणि आजच येशूच्या नावात तुमची वेळ ती असणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुम्ही आळा घालणारे आहात. तुमचा पती दारू पितोय, डोंट वरी सिस्टर. तुमचा मुलगा वाईट मार्गावरती, प्रार्थनेची वेदी बांधा. प्रार्थना, तोंडाने वचन बोला, मी माझे घराणे देवाची सेवा करणार. आमेन. हालेलुया. हालेलुया. तुम्ही आणि मी स्वर्गाचं राज्य, जे प्रार्थना करतात ते स्वर्गाचं राज्य पृथ्वीवरती आणणारे आहात. Yes. वाचूया मत्ते 5वा अध्याय. या माझ्या बरोबर, गो हेड विथ मी, लवकर या. ऐका देवाचं वचन. मत्ते 5व्या अध्यायामध्ये आपण आहोत. वंडरफुल. ओके, मत्ते 6वा अध्याय, व्हेरी सॉरी, मत्ते 6व्या अध्यायामध्ये आपण आहोत. यस आमेन. लवकर येऊया. आणि माझी नम्र विनंती 5व्या वचनाच्या पुढे आपण वाचूया. ऐका प्रभूंनी काय सांगितलं, म्हणजे तुम्हाला पुढे कळेल. वाचूया सिस्टर. आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करता ओके. तेव्हा तुम्ही ढोंग्यांसारखे होऊ नका, ढोंग्यासारखे होऊ नका, कारण आपण माणसास दिसावे माणसाला दिसावे म्हणून सभास्थानांमध्ये आणि रस्त्याच्या कोपऱ्यावर उभे राहून प्रार्थना करणे ओके हे त्यांना आवडते. आवडते. मी तुम्हाला खचित सांगतो. कोण खचित सांगतोय? येशू. सिस्टर मला बोलून सांगा ब्रदर, कोण खचित सांगतोय? हा पुढे. की त्यांना आपले प्रतिफळ मिळाले आहे. त्यांना आपले प्रतिफळ मिळाले आहे. त्यांना आपले प्रतिफळ मिळाले आहे. ना. पुढचं वचन. पण तू जेव्हा प्रार्थना करतोस त्यावेळेस तू प्रार्थना करतोस तेव्हा आपल्या आतल्या खोलीत जा. आतल्या खोलीत म्हणजे फक्त तुझ्या बेडरूम मध्ये नाही, तुझ्या अंतःकरणाच्या खोलीत जा. आणि आपले दार लावून म्हणजे जगासाठी हृदय बंद कर, डोळे बंद कर, विचार बंद कर. तुझा बाप जो गुप्तात आहे जो तुझा बाप स्वर्गात गुप्तात आहे त्याची प्रार्थना कर. त्याच्याकडे मन लाव किंवा त्याच्याकडे प्रार्थना कर. मग तुझा बाप जो गुप्तात पाहतो, जो गुप्तात तुला पाहतो, बाबा बाबा, तो गुप्तात तुला पाहतो. ज्याला कळेल त्याला कळेल. माझ्या मागे म्हणा, माझा बाप मला गुप्तात पाहणार आहे. माझा बाप मला गुप्तात पाहणार आपण असं लिहिलंय, तो तुला प्रतिफळ दे. तो तुला. किती लोकांना माणसाचं प्रतिफळ पाहिजे का देवाचं? देवाचं. माणूस म्हणेल क्या प्रार्थना करतात, बहुत अच्छा. थोड्याच वेळात तो तुमची निंदा बी करायला लागेल. वेडा आहे, चक्रम आहे. पण ज्यावेळेस देव तुम्हाला गुप्तात पाहिल की याचे अश्रू गाळून हा मध्यस्थी करत आहे कुटुंबासाठी, त्या लोकांच्या नाशातून त्यांना वाचवण्यासाठी, तो तुम्हाला आणि देवाचं प्रतिफळ माणसासारखं नाही बरं का. देवाचं प्रतिफळ एकदा चालू झालं तो केव्हाच थांबणार नाही. आमेन.
ज्याला कळेल त्याला कळेल. एकदा का देवाने कार्य करायचं चालू केलं, फक्त तुम्ही थांबवू शकता पण देव नाही थांबवू शकत. यस आमेन. नाही, तुम्हाला नाही कळालं मी काय म्हणलो. बोला माझ्या मागे. एकदा का देवाने प्रतिफळ द्यायचं चालू केलं, एकदा का देवाने प्रतिफळ द्यायचं चालू केलं, तो केव्हाच थांबवणार नाही. ते तो केव्हाच थांबवणार नाही. कारण तो थांबू नाही शकत. कारण तो थांबवू नाही शकत. कारण तो देणारा आणि देणारच आहे. कारण तो देणारा आणि देणारच आहे. हे मी थांबू शकतो, हे मी थांबवू शकतो. हे तुमच्या हातात आहे. हे माझ्या पण तुम्ही म्हटलं पाहिजे मी रोज चालू ठेवणार यस. ना. पुढे असलेलं सुपरवचन वाचूया. आणि प्रार्थना करीत असताना आणि प्रार्थना करीत असताना राष्ट्रांच्या लोकांप्रमाणे राष्ट्रांच्या लोकांप्रमाणे तुम्ही व्यर्थ घोकणे करू नका. व्यर्थ घोकणे करू नका. कारण आपल्या फार बोलण्याने आपल्या फार बोलण्याने आपण ऐकले जाणार असे त्यांना वाटते. म्हणून त्यांच्यासारखे होऊ नका. त्यांच्यासारखे होऊ नका. सदोषी परुषी लोकांसारखे. पुढे असलेलं आहे. कारण तुम्हाला कोणत्या वस्तूंची गरज आहे ओके, हे तुमच्या बापाला तुम्ही त्याच्यापाशी मागण्याच्या आधीच माहित ठाऊक आहे. मग का प्रार्थना करावी? पुढचं वचन खूप महत्वाचं आहे. म्हणून तुम्ही या प्रकारे प्रार्थना करा. ओके, हे आमच्या स्वर्गातील बापा, हे आमच्या तुझे नाव पवित्र मानले जाओ. ओके, तुझे राज्य येवो. जसे आकाशात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. ओ यस, व्हेरी सुपर. आणि मी याच्यावर बोलणार आहे थोडा वेळ. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे राज्य जसे पृथ्वीवर तसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझे राज्य येवो. यो. याचा अर्थ ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता, स्वर्गाचं राज्य तुम्ही पृथ्वीवरती आणणारे आहात. यस आमेन. स्वर्गाचे आशीर्वाद तुम्ही पृथ्वीवर आणणारे आहात. स्वर्गाचं आरोग्य तुम्ही पृथ्वीवरती आणणारे आहात. स्वर्गातलं जीवन, देवाची उपस्थिती तुम्ही पृथ्वीवर आणणारे आहात. नाही समजलं आपको? परत एकदा वाचूया वचन. ऐका प्लीज, मला दाखवूया. वाचूया. म्हणून तुम्ही या प्रकारे प्रार्थना करा. आमच्या आकाशातील बापा, आमच्या आकाशातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. तुझे राज्य येवो. जसे आकाशात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो ना. प्लीज ऐका. ज्यावेळेस तुम्ही आणि मी प्रार्थना करणार, कोणाची इच्छा पृथ्वीवर पूर्ण होणार? देवाची. प्रभू येशू म्हणाला, तुम्ही प्रार्थना करताना असं म्हणा, जसे स्वर्गात तुझं राज्य आहे तसं पृथ्वीवर येवो. याचा अर्थ पृथ्वीवरती देवाचं राज्य आणणारे कोण आहे? आपण. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे खूप महत्वाचं आहे. त्यावेळेस देवाचे लोक प्रार्थना करतील की प्रभू, यस, नाश नको, तारण, व्यसन नको प्रभू, पवित्रता. प्रभू, तुझे राज्य आम्ही पृथ्वीवरती आणणारे आहात. आणि याच्यासाठीच आपण जिवंत आहोत. आपल्या हृदयावर हात ठेवा. हृदयावर हात ठेवा. म्हणा, मला प्रभूंनी सांगितलेलं आहे. मला प्रभूने सांगितलेलं. प्रार्थना करताना असं म्हण की स्वर्गात जसं तुझं राज्य आहे, स्वर्गात जसं तुझं राज्य तसं पृथ्वीवरती येऊ. तसं पृथ्वीवरती येऊ. आणि लक्षात ठेवा, जशी स्वर्गात देवाची इच्छा पूर्ण होते, तशी पृथ्वीवर त्याचीच इच्छा पूर्ण हो. हे तुमच्याद्वारे होणार. हे तुमच्या प्रार्थनेद्वारे होणार. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शैतानाला त्याचं काम करायचंय. लोकांना दारूत, व्यसनात, नाशात, अत्यंत पापात आणि व्यसनात बुडवायचंय. पण तुम्ही आणि मी लोक आहोत, स्वर्गातून आशीर्वाद त्यांच्यासाठी घेऊन येणारे आहोत. यस आमेन. स्वर्गातलं आरोग्य त्यांच्यासाठी घेऊन येणारे आहोत. तुम्ही साधे लोक नाहीये. तुमच्या प्रार्थना स्वर्ग ऐकतो आणि पृथ्वीवर जे वाईट आहे ते काढतो आणि चांगल्या गोष्टीने तुमचं घर भरून टाकतो. यस आमेन. साधी प्रार्थना नाहीये. प्रार्थना म्हणजे जोक नाही. या पास्टरनी बोलवलं, चला इकडे बघा तिकडे बघा, कस तरी प्रार्थना करा आणि 4 वाजले घर. नो सिस्टर, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेला बसता, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, मी देवाशी बोलत आहे. माझी सहभागिता देवाबरोबर आहे. थोड्या वेळ देह तुम्हाला त्रास देईल, थोड्या वेळेला वाईट विचार येईल, 25 मिनिटं 20 मिनिटं तुमचा देह तुम्हाला नको नको करेल. पण जर तुम्ही त्या देहाला मारलं, म्हणजे तिथं बसवलं, त्याला म्हटले बस येशूच्या नावामध्ये, थोड्याच वेळात आत्मा देहावरती ताबा घेईल. आणि एकदा का आत्म्याने घेतला, तुम्हाला देवाच्या उपस्थितीमध्ये एवढा आनंद वाटेल, तुम्हाला हे शून्य वाटेल जग. म्हणून दाविदाजा म्हणतो, जगातल्या 1000 दिवसापेक्षा तुझ्या मंदिरातला एक दिवस मोठा आहे. ज्याच्या वेळेला प्रार्थनेला येता, व्यर्थ नका बोलो. जान दे, अभी प्रार्थना किया तो मेरा संरक्षण होगा, मुझे प्रभू कुछ तो दया. नाही, त्यांनी दया केलेली आहे. त्याला आपल्याला सगळ्या स्टोरी माहित आहे. तुम्ही का प्रार्थना करताय की प्रभू, जसं माझ्या जीवनात तुझं राज्य आलं, तसं आकाशात तुझं राज्याचं पृथ्वीवरती येऊ. ते लोकांना कळतंय.
जर पृथ्वीवरती भांडणं आहेत, मरण आहे, आजार आहे, दारू आहे, तर तुमच्या प्रार्थना हे सगळं काढू शकतात यस आणि तुमच्या प्रार्थना शांतीची लाट आणू शकते, आमेन तारणाची लाट आणू शकते. यस आमेन मी याच्यावरती विश्वास ठेवतो. तुम्ही ठेवता यस की लोक विश्वास ठेवता? प्रभू येशू ख्रिस्त सगळ्यात मोठं मॉडेल आहे आपल्या समोर. यस आमेन ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आला, अंधाराला जावं लागलं. आमेन ज्यावेळेस प्रभू येशू आला, शैतान हरला. तो पूर्ण पृथ्वीला नाश करणारा हरला किंवा नाही? हरला. प्रभू येशूने कुठलं राज्य आणलं पृथ्वीवर? स्वर्गातलं राज्य. तो म्हणला, जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळेल. येशू म्हणला, मी मार्ग, जीवन आणि सत्य आहे. येशू म्हणला, मी शांतीचा अधिपती आहे. येशू म्हटला, मी जीवन देणारा आहे. येशू म्हटला, मी जीवनाची भाकर आहे. येशू म्हटला, मी आरोग्य देणार आहे. याचा अर्थ स्वर्गाचं राज्य प्रभू येशूद्वारे आलं. आलं. आता तुम्ही आणि मी आहोत. यस आमेन प्रभू येशू स्वर्गात आहे, आता तुम्ही आणि मी पृथ्वीवरती आहोत. यस आमेन आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, तुमची प्रार्थना पाहिजे की प्रभू मला वाईट नाही बघायचं, मला तुझी शांती, तुझं आरोग्य, तुझं एकी, तुझं जीवन जगामध्ये बघायचंय. Yes, आणि ज्यावेळेस तुमच्या हृदयापासून ही प्रार्थना असेल, स्वर्गातलं राज्य पृथ्वीवर दिसेलच. यस त्या मुलाची साक्ष मला खूप आवडली. पहा शैतान किती वाईट आहे, नशा बी करायची, हात पाय बी कापायचे. हे कोणाचं राज्य आहे? सैतानाचं. पण ज्यावेळेस तो प्रभूकडे आला का, आता कोणाचं राज्य आलं? देवाचं. असे लोक अंधारात आहे, त्यांना कोणाला प्रकाशात आणायचं काम कोणाचं आहे? आपलं. ज्यावेळेस आपण प्रार्थना करू, एकत्र येऊ, एकत्र बसू, बायबल मध्ये लिहिले नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ असते. फार प्रबळ असते. यस आमेन जोपर्यंत मोशेचे हात वर आहे, यहोशुआ जिंकणारच. आमेन जोपर्यंत चर्चचे हात प्रार्थनेसाठी वर आहे, आकाश उघडलेलंच राहणार. यस आमेन आणि शैतान आत नाही घुसणार, कारण आपण आळा घालणारे आहोत. म्हणा, माझ्याद्वारे स्वर्गाचं राज्य येणार. माझ्याद्वारे स्वर्गाचं राज्य येणार मी आहे. स्वर्गाचं राज्य घेऊन येणार आहे. मी स्वर्गाचं राज्य घेऊन येणार आहे. मी स्वर्गाचे आशीर्वाद आणणार आहे. मी स्वर्गाचे आशीर्वाद आणणार मी आहे. स्वर्गाचं जीवन आणणार आहे. मी स्वर्गाचं जीवन आणणार प्रभू आहे. येशूच्या नावात. प्रभू येशूच्या नावात. सी, प्रेषितांनी काय प्रार्थना केली? जर तुम्ही प्रेषितांचे कृत्य 4था अध्याय बघा, प्रेषित कसे होते. या माझ्या बरोबर, प्रेषितांचे कृत्य 4था अध्याय. ज्यांच्याकडे बायबल एक कृपा करून काढूया. ऍक्ट्स चॅप्टर 4, प्रेषित 4था अध्याय. सी व्हॉट दे प्रे, कशी प्रार्थना करतात बघा ते. प्रेषित 4 ना, माझी इच्छा, प्लीज सगळ्यांनी येऊया. 21 वचन, प्रेषित 4:21. तेव्हा त्यांनी त्यांना आणखी धमकावून सोडून दिले. ओके. कारण लोकांमुळे त्यांना शिक्षा कशी करावी हे त्यांना काही सुचेना. कारण घडलेल्या गोष्टीवरून सर्व लोक देवाचे गौरव करीत होते. ओके. कारण त्या माणसावर हा बरा करण्याचा चमत्कार घडला होता, तो 40 वर्षाहून अधिक वयाचा होता. ओके, पुढे. तेव्हा त्यांची सुटका झाल्यानंतर ते आपल्या मंडळीकडे आले आणि आपणास मुख्य याजकांनी व वडिलांनी जे काही म्हटले होते ते सर्व त्यांनी सांगितले. ओके. ते ऐकून ते एक चित्ताने आपली वाणी देवाकडे उंचावून म्हणाले, हे प्रभू, आकाश व पृथ्वी व समुद्र यातील सर्व काही ज्याने निर्माण केले तो तूच आहेस. ऐका ऐका, प्रेषित कशी प्रार्थना करतात. पुढे असं लिहिले, तू आपला सेवक आमचा पूर्वज दावीद याच्या तोंडून पवित्र आत्म्याकडून म्हटले की राष्ट्रे का खवळली व लोकांनी व्यर्थ कल्पना का केल्या. प्रभू विरुद्ध व त्याच्या ख्रिस्ता विरुद्ध पृथ्वीचे राजे उभे राहिले व अधिकारी एकत्र जमले. कारण खरोखरच ज्याला तू अभिषेक केलास, ज्याला तू अभिषेक केलास तो तुझा पवित्र सेवक येशू याच्या विरुद्ध या नगरात राष्ट्राचे लोक व इस्रायलाचे लोक यांच्या बरोबर हेरोद व पंते पिलात एकत्र झाले. ना पुढचं वचन सुपर आहे, वाचूया. यासाठी की जे काही घडावे म्हणून तुझ्या हाताने व तुझ्या संकल्पाने पूर्वी नेमले होते ते त्यांनी करावे. हा, पुढे वाचूया. तर हे प्रभू, आता तू आपल्या त्यांच्या धमकावण्याकडे पहा आणि तुझ्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन बोलावे. ओके. असे दान दे. ऐका काय प्रार्थना करतात. पुढचं वचन, तू आपला हात लोकांस निरोगी करण्यास पुढे करीत असता. ओके. असे कर की तुझा पवित्र सेवक येशू याच्या नावाने चमत्कार व अद्भुते घडावी. ओके. पुढचं वचन, आणि त्यांनी प्रार्थना केल्यावर ओके, त्या जागेमध्ये जे ते एकत्र जमले होते ती हल्ली ती जागा आणि ते सर्व पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. ना, बायबल सांगतं त्यांनी प्रार्थना केली, जागा हल्ली, पवित्र आत्म्याने भरले, धैर्य आलो. आणि पुढचं वचन काय झालं? आता स्वर्ग कसा खाली आला. 12 वचन प्लीज वाचूया.
प्रेषित 5:12 प्रेषित 5:12 प्रेषित 5:12 तेव्हा प्रेषितांच्या हातून लोकांमध्ये पुष्कळ चमत्कार व अद्भुते घडत असत. हा, आणि ते सर्व एक चित्ताने शल्मोनाच्या द्वारमंडपात जमत असत. ओके. आणि इतर लोकातले कोणी त्यांच्याशी मिळण्यास धजत नसे. ना बायबल सांगतं तेव्हा प्रेषितांच्या हातून लोकांमध्ये पुष्कळ चमत्कार व अद्भुते घडत असत आणि ते एक चित्ताने शल्मोनाच्या दारात जमत असत. त्यासाठी प्रार्थनेसाठी. ना 13 वचन. आणि इतर लोकातल्या कोणी त्यांच्याशी मिळण्यास धजत नसे. ओके. तरी लोक त्यांना थोर मानित असत. ना 14 वचन. इतकेच नव्हे तर विश्वास धरणारे पुष्कळ पुरुष व बाया यांचे समुदाय प्रभूला मिळत असत. ना कोणाचं राज्य आहे हे? देवाचं. प्रार्थने वगैरे केल्यावर कोणाचं राज्य आलं? देवाचं ना राज्य. पुढचं वचन. इतके चमत्कार घडले की लोकांनी दुखणाई तास उचलून रस्त्यामध्ये आणले. हा. आणि पेत्र जवळून येत असता त्याची सावली तरी त्यांच्यावर कोणावर पडावी म्हणून त्यांना बाजांवर व पलंगांवर ठेवले. आणखी यरुशलेमेच्या आसपासच्या चौकडल्या गावातील लोकांचे समुदाय रोग्यास व अशुद्ध आत्म्यांनी पिडिलेल्यास घेऊन येत असत. हा. आणि ते सर्व बरे होत असत. हे कोणाचं राज्य आहे? देवाचं राज्य. पण बायबल सांगतं पहिल्यांदा त्यांनी काय केली? प्रार्थना एक चित्ताने. आणि बायबल सांगतं पुष्कळ चमत्कार झाले. तर तुम्ही पुढे वाचत गेला तर फिलिप आला आणि इव्हेंजलिस्ट फिलिप त्या शमरूनात गेला. सगळे लोक बदलले. बदलले सगळं वाईट काढून टाकलं आणि एवढे चमत्कार देवाने केले. याचा अर्थ स्वर्गातले आशीर्वाद कुठं आले? पृथ्वीवर. टॉक टू मी. माझ्याशी बोला. कुठं आले? पृथ्वीवर आले. स्वर्गातलं आरोग्य कुठं आलं? पृथ्वीवर आलं. स्वर्गातले आशीर्वाद कुठं आले? पृथ्वीवर आले. स्वर्गातलं जीवन कुठं आलं? पृथ्वीवर आलं. लोकांच्या जीवनामध्ये शांती कुठून आली? स्वर्गातून. पण काय केली त्यांनी? एक चित्ताने सो प्रार्थना. तुम्ही मी अशी प्रार्थना करूया की प्रभू येशूच्या नावात लॉर्ड स्वर्गातलं राज्य पृथ्वीवरती हो. यस आमेन. आणि तुमच्या प्रार्थना ते ऐकणार. यस. बरोबर आहे? त्यांनी प्रार्थना केली. यस. तुमची इच्छा आहे तुमचं घर स्वर्गातलं घर असावं? यस. देवाची इच्छा आहे. तुमची इच्छा आहे का? यस. का गोंधळलेलं असावं? नाही. शांतीत असावं? शांतीत असावं. आनंदात असावं? आनंदात असावं. समृद्धीत असावं? यस. काय कमी नसावं? काहीच कमी नसावं. काय कमी नसावं? नसावं. तुम्ही त्याचे जबाबदार आहात. यस. तुमच्या प्रार्थना येशूच्या नावामध्ये सगळं खाली आणणारे आहेत. आमेन. किती लोकांना कळत आहे? म्हणून तुम्ही म्हटलं पाहिजे शैतान जे तुझं आहे ते घेऊन निघून जा. कारण हे घर प्रभू येशूचं आहे आणि या घरामध्ये देवाचं राज्य कार्य करत आहे. यस आमेन. आणि ज्यास तुमच्या प्रार्थना अशा असतात बायबल मधले ते सगळे बरे झाले. ते सगळे बरे झाले आणि त्यांची सावली देखील आरोग्य देणारी झाली. याचा अर्थ ते सगळे देवाच्या राज्याने भरले. यस. ही देवाची इच्छा आहे सिस्टर ब्रदर. ही देवाची इच्छा आहे. तुम्ही ज्या घरात ज्या कॉलनीत ज्या नगरात राहता चित्र वेगळं असेल. फक्त 2 दिवस उपास ठेवा. यस. आणि प्रभूला सांगा प्रभू मला हे चित्र नाही बघायचं. माझ्या कॉलनीत शांतता बघायची. यस. माझ्या कॉलनीत दारू नाही पण सगळे हात तुझ्याकडे उंच स्तुती करणारे बघायचे. हे प्रभू माझ्या नातेवाईकांमध्ये मला बघायचंय की सगळ्यांचा नवीन जन्म झालाय आणि त्यांचं तारण होऊन ते तुझ्या राज्यात आलेत. हे प्रभू मला स्वर्ग खाली आणायचा आहे. माझ्या प्रार्थना अशा असू दे. यस लॉर्ड. बस झालं रडणाऱ्या प्रार्थना. ये दे ओ दे. आणि काही लोकांना आम्ही एवढं जीव तोडून सांगतो त्यांचं तेच म्हणणं. डोकं दुखतंय, कान दुखतंय, ताप आला, 22 वर्ष 25 वर्ष तुम्ही अजून केव्हा वर आलीच नाही. तुम्ही वर येऊन बघा ना. हे डोकं वगैरे सगळं निघून जाईल आणि तुम्ही दुसऱ्यांचे डोके तुम्ही दुसऱ्यांच्या डोक्यासाठी आशीर्वाद बांधतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणा ख्रिस्ती जीवन ख्रिस्ती जीवन खालच्या पातळीचं जीवन नाहीये. खालच्या पातळीचं जीवन नाही. ज्यावेळेस येशू माझ्यात राहायला आला, ज्यावेळेस येशू माझ्यात राहिला पवित्र आत्म्याद्वारे मी स्वर्गातील नागरिक आहे. मी स्वर्गातील मी नागरिक आहे. वरच्या पातळीचा मी आहे. वरच्या पातळीचा आहे. इन बायबल मध्ये काय लिहिलंय? इफिसकरास पत्र 2 अध्याय सुपर वचन. ऐका देवाचं वचन. 2 अध्याय 5 आणि 6 वचन. ज्याला कळेल तो आशीर्वादित होईल. सुपर वचन. आणि ह्या वचनावरती मनन करा. इफिसकरास पत्र 2 अध्याय 5 आणि 6 वचन वाचूया. आणि आम्ही पातकामध्ये मेलो असताही ओके त्याने ख्रिस्ताबरोबर आम्हाला जिवंत केले. त्याने ख्रिस्ताबरोबर आम्हाला जिवंत केले. नाव 1 मिनिट थांबा. प्रभू येशू मध्ये येण्या अगोदर आपण पातकामध्ये होतो. यस. आणि पाप म्हणजे मरण आहे. बरोबर आहे. Yes. पण प्रेज गॉड कोण आला?
येशू आला. आता आपण पापात मेलेले आहोत का येशू बरोबर जिवंत आहोत? येशू बरोबर जिवंत आहोत. किती लोक येशू बरोबर जिवंत आहेत? फक्त रविवारी त्यांनी हात वर करा. रोज येशू बरोबर जिवंत आहे? येस, येशू रविवारीच राहतो का रोज राहतो तुमच्या? रोज राहतोय. चेक करा ना. हा, रोज राहतो? ऐसे रोज राहतो. जर देव रोज तुमच्यात राहतो तर रोज कार्य होणार. आमेन. मी रोज सकाळी अशी प्रार्थना करतो, प्रभू मी जिथे कुठे जाईल तुझं जीवन वाटणारा मला बनव, यस, आमेन. तुझं तारण आणणारा मला बनव, तुझं आरोग्य आणणारा मला बनव, लोकांचं टेन्शन दूर होऊन ते शांती जगणारं मला बनव. हेच तर प्रेषितांद्वारे झालं, सावलीद्वारे बरे झाले, यस बाले. तर शब्दाद्वारे किती होतील? यस. नाही समज रहा आपको? म्हणा मी प्रभूच्या नजरेत मौल्यवान आहे. मी प्रभूच्या नजरेत मौल्यवान मी आहे. आता पापात मेलो होतो, आता मी पापात मेलो होतो. ज्या दिवशी माझं तारण झालं, ज्या दिवशी माझं तारण मी झालं, आता येशूमध्ये जिवंत आहे. आता मी येशू मध्ये जिवंत आणि आहे. पुढचं वचन काय सांगताय का? तुम्ही कृपेने तारलेले आहात. ओके, आणि त्याने आम्हाला त्याच्या बरोबर उठवले. म्हणजे येशू जसा मेल्यात उठला, आपण आत्म्यामध्ये उठलो त्याच्या बरोबर. आणि ख्रिस्त येशू त्याच्या बरोबर आकाशातल्या मध्ये बसवले आहे. ओ, ज्याला कळेल तो या पृथ्वीतल्या पापात नाही पडणार. यस, आमेन. काय वचन आहे का? पहिलं आपण पापात मेलेलो होतो, 5व्या वचनात लिहिलंय, पण येशूमध्ये आल्यानंतर आता आपण जिवंत झालो. जिवंत होणं म्हणजे काय? तुम्ही तेच आहात, मी बी तेच आहे, पण आता पाप जे आपल्याला खाली वडत होतं मरणाकडे, शापाकडे, त्याची शक्ती तुटली आणि आता आपण येशू ख्रिस्तामध्ये जिवंत केलेले आहोत. आता जो जिवंत येशूमध्ये, त्याला मरण किंवा त्रास किंवा जगातल्या गोष्टीचा परिणाम नाही होत. समजू आ रहा? यस. समजू आ रहा? आणि एवढंच नाही तर प्रभूने आता प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपण स्वर्गीय स्थानात परमपित्यांच्या उजव्या हाताला बसलोय. यस, आमेन. पण पास्टर मी तर आता पेंडॉल मध्ये बसलोय आणि तुम्ही म्हणता प्रभू येशू मध्ये मी स्वर्गात बसलोय. ए, जो देवाशी जडला तो आणि देव एक आत्मा आहे. आता तू आणि देव काय आहे? एक आत्मा. आता तुझं कनेक्शन कुठं आहे? देवाशी. आता तू कोणाशी बोलू शकतो? देवाशी. टॉक टू मी. आता तू कोणाबरोबरती चालू शकतो? देवा बरोबर. कम ऑन. आता तुझं कनेक्शन कोणाशी आहे? देवाशी आता आहे. तिथून सगळं तुझा सप्लाय, सगळी मदत कुठून आहे? वरून. आणि जर तू वर आहे तर तुझी इच्छा असेल बाकी जे जे खाली आहे त्यांनी देखील स्वर्गात राज्य अनुभवलं पाहिजे. यस, आमेन. म्हणा प्रभू येशू मध्ये प्रभू येशू मध्ये मी स्वर्गीय स्थानात, मी स्वर्गीय स्थानात परमपित्यांच्या उजव्या हाताला बसलोय परमपित्याच्या उजव्या हाताला बसलोय. आणि तिथून मी आणि तिथून मी प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात जीवनात आणि जगात राज्य करतो. आणि जगात राज्य करतो. का? कारण मला अधिकार मिळाला. यस. नेहमी वरून बघत चला. कुठून बघायचं? वरून. कुठे बसलेले आहात तुम्ही? शैतान नेहमी खाली आणाल, नीचे नीचे. त्याला सर्टिफिकेट बोल, त्याला क्वालिफिकेशन बोल. त्याला म्हणायचं माझं सर्टिफिकेट ह्या पृथ्वीवरचं आहे, पण स्वर्गातलं सर्टिफिकेट माझं आहे की मी जिवंत देवाचं लेकरू आहे. यस, आमेन. हे सर्टिफिकेट थोड्या वेळाचं आहे, पण हे बायबलचं सर्टिफिकेट सार्वकालिक आहे. यस, आमेन. हे सर्टिफिकेट बोलते बायबल सर्टिफिकेट आहे का? बायबल तुमच्या हातात आहे. आहे. याला म्हणतात नवीन करार. काय म्हणतात? नवीन करा. नवीन करार म्हणजे देवाने माणसाशी येशू ख्रिस्ताच्या रक्ताने केलेला करार. करार. नाव जो करार येशूच्या रक्ताने केलाय, आता बायबल मध्ये लिहिलंय, प्लीज कृपा करून ऐका. आता तुम्ही आणि मी जे येशू ख्रिस्तामध्ये आहोत, आता बायबलचं वचन सांगता आपण देवाचे लेकर आहोत. यस, आमेन. आणि एवढंच नाही, लेकर नाहीये, आपण देवाचे वारसदार आहोत. आणि एवढंच नाही, प्रभू येशू बरोबर वारसदार आहोत. आमेन. सिस्टर, हे वचन आपल्या मनावरती राज्य करणारं बनलं पाहिजे. यस, आमेन. तर तुम्ही असं मनन करताय तर बाहेरच्या गोष्टी, पण शैतानाची इच्छा आपण खालच्या गोष्टी बघाव्या. मी कोण आहे, माझं शिक्षण किती झालं, माझ्या घर एकच रूम आहे, एकच किचन आहे, ओ मी इथे राहतो, मी रस्ता. डोंट वरी अबाउट एनिथिंग. तुम्ही जर या वचनाकडे लक्ष दिलं की माझं सर्टिफिकेट आहे, माझा करार आहे बायबल, माझं देवाचं वचन खरं आहे, आणि मग तुम्ही जर त्याप्रमाणे विचार करून प्रार्थना करू लागले तर तुम्ही स्वर्गाचं राज्य पृथ्वीवरती आणणारे आहात. आमेन. बायबल सांगतं, रोमकरास पत्र, प्लीज या माझ्या बरोबर. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय, आणि माझी इच्छा आहे 12 वर्षाच्या पुढे जाऊया, म्हणजे तुम्हाला कळेल तुमचं प्रभू मध्ये सर्टिफिकेट काय. वाचूया, ऐका. रोमन्स 8वा अध्याय, रोमकरास पत्र 8वा अध्याय.
रोमन्स 8 अध्याय, रोमन्स 8 अध्याय आणि 12 वचन, 12 वचनाच्या पुढे वाचूया. तर मग भावांनो आपण ऋणी आहोत तर पण देहाप्रमाणे हा जगण्यास देहाचे ऋणी नाही. व्हेरी इम्पॉर्टंट, ज्याला कळेल. आपण ऋणी आहोत पण देहाप्रमाणे जगण्यास देहाचे ऋणी नाही. जर देव म्हटला प्रार्थना करू नको तर त्याचा मी गुलाम नाहीये, मी देवाचे लेकरू आहे. आता या समय देहाच्या ऋणी नाहीये मी. देहाला मला काय द्यायचं नाही, समजलं आपको? यस. देह जर मला म्हटलं आज प्रार्थनेला जाऊ नको, तुझा ऋणी नाहीये मी, तुझा गुलाम नाही मी देवाचे लेकरू आहे. या समय मी देवाचं ऐकणार आहे. Yes. ना पुढे असलेलं वाचूया. कारण जर तुम्ही देहाप्रमाणे जगता ओके, तर तुम्ही मरणारच. हा पण जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारता हा तर तुम्ही जिवंत राहाल. ओके. कारण जितक्याच देवाचा आत्मा चालवतो जितक्यास देवाचा आत्मा चालवतो तितके देवाचे मुलगे आहेत, तितके देवाचे. मुलगे आहेत. आणि जर आत्म्याने चालायचं असेल तर तुम्ही वचनाकडे पाहिला पाहिजे. या समय आणि प्रार्थनेचे लोक झाले पाहिजे. ना. पुढचं वचन सुपर. कारण पुन्हा भ्यावे असा दासपणाचा आत्मा तुम्हास मिळाला नाही. नाही, पुढचं वचन या बरोबर आहे सिस्टर, वाचूया. तर ज्याच्याकडून आपण आब्बा बाप्पा अशी हाक मारतो तो दत्तकपणाचा आत्मा तुम्हास मिळाला आहे. काही लोकांना म्हणून मी नेहमी सांगतो, देवा माझे ऐक. न तू म्हणलं पाहिजे स्वर्गातील बाप्पा. या समय स्वर्गातील बापा. हे जवळचं वाटतं यस. का देवा नाही, बापा. का बापा? बापा. तुमच्या वडिलांना जर म्हटलं तुम्ही अंकल ते म्हणतील अंकल कुठून आला, बाप आहे. मामा म्हणत तो माझा स्वर्गातील बाप आहे. तो माझा स्वर्गातील बाप आहे. स्वर्गातील माझा देव बाप आहे. तो स्वर्गातील माझा देव बाप आहे. हे नातं पाहिजे. यस. ना पुढचं वचन सुपर, वाचूया. आत्मा स्वतः आमच्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की ओके आपण देवाची लेकरे आहोत. तुम्ही देवाचे लेकरे आहात. किती लोकांना सर्टिफिकेट कळतंय? यस. तुम्ही देवाचे लेकरे आहात. तुम्ही देवाचे. लेकरे हे आहात. सर्टिफिकेट तुमचं कुणी लिहिलंय? देवाने. येशू. खरंय का खोटंय? खरंय. खरंय. पुढचं वचन. आणि जर लेकरे आहोत तर वारीस, देवाचे वारीस आणि ख्रिस्ताचे सोबतीचे वारीस आहोत. बाबा जर लेकरे आहे तर वारीस आहे, आणि वारीस आहे तर ख्रिस्ताबरोबर वारीस, सोबतीचे वारीस. पण कोण ह्या वचनावरती मनन करेल? पास्टर साधं जीवन बरे आपलं. शैतानाला साधे ख्रिस्ती लोक खूप आवडतात. 10 मिनिटं प्रार्थना कर, बायबल वाच, चर्चला जा, प्रबोधन घे आणि शांत बस. जास्ती देवाच्या राज्यासाठी काय करू नको. मी तुला त्रास नाही देणार, तो मला त्रास देऊ नको. पण एक दिवशी तो तर वाईट आहे, त्याच्यात ते बीस आहे, तो बरोबर पाय ओढून टाकतो. पण जर तुम्ही आत्म्याने भरलेले आहात आणि तुम्ही आत्मिक पातळी जगत आहात तर शैतान म्हणतो इसके घर पे नाही जाने का. हा डेंजर माणूस आहे. याच्या नादीला लागायचं नाही. जो 10 मिनिटं प्रेयर करतोय, जो 5 मिनिटं प्रेयर करतोय, जो काहीच करत नाही देवाच्या राज्यासाठी, वो तो अपने हाथ में, कभी भी उसको कुछ भी कर सकते. डोंट वरी, प्रभू तुमचं रक्षण करेल 100%. पण तुम्ही देवाच्या राज्यासाठी काही इफेक्टिव्ह नाही होणार तर शैतान तुमच्यावरती इफेक्टिव्ह नाही होणार, त्याला काय नाही करत आणि तुम्हाला बी नाही काय करणार. पण बायबलमध्ये लिहिलंय जर तुम्ही देवाचे लेकर आहात आणि आत्म्याने चालवले जात आहात तर बायबल सांगतं तुम्ही वारसदार आहात. जे देवाचं आहे ते सगळं माझं आहे. असं जगूया आपण. तुमच्या प्रार्थना असं पाहिजे रोज, थँक्यू लॉर्ड मला प्रभू येशू बरोबर स्वर्गाचं वारसदार केलं. आपले हात तर करून म्हणा धन्यवाद. हे प्रभू मला तुझं वारसदार बनवलंय. तुझं वारसदार. प्रभू येशू बरोबर सवारसदार आहे. प्रभू येशू बरोबर सवारसदार आहे. हे मला कळालेलं आहे. मला कळालेलं आहे. मी जिवंत देवाचे लेकरू आहे. मी जिवंत देवाचं लेकरू आहे. आणि मी हे सगळं का तुम्हाला सांगितलं, कारण तुम्ही ज्यावेळेस प्रार्थना करणार तुमच्या प्रार्थना स्वर्गाचं राज्य पृथ्वीवरती आणणार. जो मरत आहे त्याला तुम्ही जीवन आणू शकता. तुम्ही आणणारे आहात. म्हणून प्रार्थना बंद न करू. तुमच्या प्रार्थना बंद झाले तर आळा घालणारा कोणीच नसेल आणि आतमध्ये तो येईल. प्रेज द लॉर्ड. म्हणून बायबल मधील एक दिवशी येशू काय म्हटलं पेत्राला, पेत्रा गव्हासारखं चाळावं म्हणून शैतानाने तुला मागितलं, पण मी तुझ्यासाठी
मी तुझ्यासाठी प्रार्थना केली. आणि आता तू वाचला, तुझ्या भावांना उभं कर. यस. तू प्रार्थना कर, आता तू लोकांना प्रोत्साहन दे. त्याप्रमाणे देव म्हणतोय, ऐक, तुझ्या प्रार्थना जे अनेकांना शैतानाने एका गव्हासारखं चाळावं तुडवावं म्हणून ठरवलंय, पण तुझ्या प्रार्थनामुळे तो फक्त दात खात राहिलाय की हा प्रार्थना करतोय, मी काही नाही करू शकत. हालेलुया. धन्य ते लोक जे रोज अधिकार घेतात आणि अन्य भाषेत प्रेयर करतात आणि आळा घालतात प्रार्थनेमध्ये आणि म्हणतात स्वर्गाचं राज्य पृथ्वीवरती येवो. यस आमेन. ब्रदर्स अँड सिस्टर्स, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. तर तुम्ही नाही चमकले तर अंधार वाढत जाईल. तुम्ही जर प्रार्थना नाही केल्या तर पाप वाढत जाईल. तुम्ही मी प्रार्थना नाही केलं तर शैतान लोकांचा नाश करेल. तुम्ही मी प्रार्थना नाही केले तर लोक पूर्णपणे डिप्रेशन मध्ये जातील. तुम्ही जर नाही चमकलं तर अंधार चमकेल, अंधार वाढत जाईल. तुम्हाला चमकावं लागेल. म्हणून ते म्हटलं, उठ प्रकाशमान हो, उठ प्रकाशमान हो, उठ प्रकाशमान हो. प्रार्थनेसाठी उभा राहा, प्रार्थना करणारा बन, कारण तुझा प्रकाश आला आहे. आता तुला दुसऱ्यांसाठी प्रकाश आणायचा आहे. म्हणून तो काय म्हणतो, अंधार पृथ्वीला झाकत आहे, गाढ अंधकार लोकांना झाकीत आहे, पण देव तुझ्यावरती उदय पावेल. यस आमेन. आणि मग पुढचं वचन दिलंय की लोक देवाच्या प्रकाशाकडे येतील. आमेन. तर तू नाही चमकला तर अंधार वाढत जाणारच. तर तू नाही प्रकाशला, तू नाही प्रार्थना केली तर शैतानाचं राज्य कार्य करेल. पण तू जर प्रार्थना केली आणि घाबरू नको, आज नाही उत्तर मिळालं, उद्या नाही मिळालं, परवा नाही मिळालं, गोष्टी वाढतच चालल्यात, पास्टर वाढत. डोंट वरी, देवाला सगळं माहित आहे कशा प्रकारे एखाद्याला परत आणायचं. यस. कारण तो स्वतः म्हणाला, मी सर्व मानवांचा देव आहे, मला काही असाध्य आहे का. यस. धीर नाही सोडायचा. म्हणा, मी धीर नाही सोडणार. मी धीर नाही सोडणार. एलियाने 6-5 वेळा त्याला पाठवलं. त्याला म्हणलं, जा, ढग आलेत का, ढग आलेत का. तो म्हणला, साहेब 6 वेळा गेलोय, ढग नाही आले, तुम्ही काय प्रार्थना करताय. एलिया म्हटला, शट युअर माउथ, परत एकदा जा आणि बघ, कारण माझा देव प्रार्थना ऐकणार आहे. यस आमेन. आणि 7व्या वेळेला त्यांनी हाता एवढा ढग बघितला आणि एलिया म्हटला, मला तयारी कर, रज लवकर जा, कारण आकाशात पावसाचा गडगडाट आणि आवाज. आणि तेवढ्यात बायबल मधले आकाश काळोखाने भरलं ढगाने आणि पाऊस चालू झाला 3.5 वर्षानंतर. देवाला असे लोक पाहिजे. पहिल्यांदा देव तुझी तपासेल, बघू हारतो का. दुसऱ्यांदा देखील ढग नाही येणार, तिसऱ्यांदा नाही येणार, चौथ्या ढगाला यावंच लागेल. ऐसे ढगाला यावंच लागेल, कारण की तू स्वर्गाचं राज्य पृथ्वीवरती आणणार आहे, कारण तू जिवंत देवाचं लेकरू आहे. यस आमेन. ढगाला यावंच लागेल, कारण एलिया प्रार्थना करतोय. आणि जर एलिया जुन्या करारात होता तर त्याची प्रार्थना ऐकली, तू तर नवीन करारात आहे. त्याच्यावरती पवित्र आत्मा होता, तुझ्या आत पवित्र आत्मा आहे. यस आमेन. त्याच्यावर कृपा नव्हती, तो नियमशास्त्रात होता, तुझ्यावर तर कृपा झालेली आहे. यस. तो लेकरू नव्हता एलिया, तू तर मी जिवंत देवाचं लेकरू आहे. यस. त्याच्या काळात येशू नव्हता आला, माझ्या काळात येशू येऊन गेला आणि परत येणार आहे. हालेलुया. हालेलुया. एवढे मोल म्हणून बायबल मध्ये तुम्ही निवडलेला वंश, मोलाने मिळलो, पवित्र राष्ट्र आणि राजकीय याजक वर्ग आहात. यस आमेन. तुमच्या प्रार्थना स्वर्गाला खाली आणणार आहेत. आमेन. अशा ऍटिट्यूड मध्ये, अशा जर याच्यात तुम्ही जगत आहात तर तुमच्या प्रार्थना कार्य करणार. यस. करायचं म्हणून करायचं, जाणली की नाही. नो 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 नो. ज्यावेळेस आम्ही रात्री जागर राहतो आणि प्रार्थना करतो, आम्ही मोठमोठे स्वप्न पाहत राहतो, कारण आमचा देव मोठा आहे. यस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तू जर प्रार्थना करणारा आहे, देव तुला केव्हाच लज्जित होऊ देणार नाही. यस आमेन. गॅरंटी आहे बॉस. यस. लोक तुझ्या विरुद्ध किती योजना आखो, काहीच नाही होऊ शकत. यस. कारण तू देवाच्या परिपूर्ण योजनेत आहे. आमेन. विचार दानिएलला तो ओरडून सांगेल, विचार शद्रक मेषाकला तो ओरडून सांगेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला वचन कळणं खूप गरजेचं आहे. आणि त्या लोकांपासून मी तर थकून गेलो, जे लोक म्हणतात आम्ही 20 आणि 30 वर्ष प्रभूत आहे, पण पास्टर हे मला काय होतंय, मला हे होतंय, कुणीतरी येतंय, काहीतरी नो. कसं
आय कॅन बिलीव्ह दॅट. देवाने तुला सोडलंय का धरलंय? तुझ्यापेक्षा जास्ती देवाने तुला घट्ट धरलंय. एखाद्या बापाला विचारा, तू बाप्पा तुझ्या मुलाचा हात तू घट्ट जास्ती धरतो का मुलगा धरतो? हा, कोण धरतो घट्ट हात? हा, मुला तर झटक्यातच असतो. मुलगा म्हणतो मला पळू द्या, बापाला माहिती तू पळाला तर. पण कोण घट्ट हात धरतोय? बाप धरतो. देवाने तुझा हात कसा धरलाय? घट्ट धरलाय. आणि कोण तुला हात लावेल? कोणीच नाही. एक वचन मी तुम्हाला दाखवेल. रात्री मी या वचनाबरोबर होतो आणि हे कळालं ना, तो मी देवासाठी देवाकडे प्रार्थना करण्याचे आणि धैर्याने देवाची सुवार्ता गाजवणे बनणार. काढूया स्तोत्रसंहिता 52 अध्याय मी प्रार्थना करेल. गो हेड, अंडरलाईन करा आपल्या बायबलमध्ये, अंडरलाईन करा. आम्ही जेवढं बोलेल तेवढंच ऐका, कारण मी ऑनलाईन आहे आणि बाकीचं तुम्हाला पवित्र आत्मा समजून सांगेल. मिळालं? स्तोत्रसंहिता 50 अध्याय मिळाला. माझी इच्छा सगळ्यांनी काढा आणि मी प्रार्थना करायला तयार आहे. किती लोक प्रार्थना? ओके, वचन ऐकायला. स्तोत्रसंहिता 50 मध्ये आलात? नक्की आलात? मला गॅरंटी द्या, आलात का? सगळ्यांनी आलंय? ओके. नाव सिस्टर, तिसरं वचन आणि मला स्क्रीनवरती NIV दाखवूया प्लीज, वाचूया. आमचा देव येईल. आमचा देव येईल. आलाय का येणार आहे? हा जुन्या काळात बोलत होता, पण आलाय का? आलाय आहे तुझ्यामध्ये. गॅरंटी आहे. जर आज तू आहे तर तुझ्या बरोबर देव आहे, गॅरंटी आहे. ख्रिस्त गौरवाची आशा तुझ्यामध्ये गॅरंटी आहे. ना पुढचं वाच मग. आमचा देव येईल आणि तो उगा राहणार नाही. तो गप काय राहणार नाही बाबा. त्याच्या पुढे अग्नी खात चालला आहे आणि त्याच्या सभोवती मोठे वादळ सुटले आहे. यस आमेन. मला वाटलं तुमचं आत्मिक पातळी मोठी आहे आणि मला माहिती आहे मोठी आहे. यस. तुम्ही वचन ऐकून तुम्हाला आत्म्यामध्ये काहीतरी झालं पाहिजे. यस. आमचा देव येईल आणि तो उगा राहणार नाही. आणि तो उगा राहणार नाही. माझ्या बघ ना, माझा देव आलेला आहे. माझा देव आलेला आहे आणि माझ्यामध्ये राहतो. आणि तो माझ्यामध्ये राहतो. आणि त्याच्या पुढे अग्नी खात चालतो. आणि त्याच्या पुढे अग्नी खात चालतो. ओहो हो हो. यस. ज्याला कळेल त्याला कळेल. म्हणून म्हटलं मी ऑनलाईन आहे, मी बोलू नाही शकत. त्याच्या पुढे अग्नी खात चालतो. कोणाला खातो? सैतानाला. कोणाला खातो? सैतानाला. जो कोणी तुझ्या विरुद्ध योजना आखत आहे. यस. जे हत्यार तुझ्यावर तयार होते. यस. जो शैतान योजना आखत आहे. मी असं जगतो, माझ्या पुढे देव, माझ्यामध्ये देव आहे आणि तो पुढे चालतोय. मी नाही चालत, तो चालतोय मला घेऊन. आणि त्याच्या पुढे काय चाललाय? अग्नी. आणि काय करतोय तो अग्नी? खात चाललाय. ए कोणाला? सैतानाला. ए कोणाला? मग रात्री गळा दाबायला कोण येतं? नाही. किती सांगा पास्टर तुम्ही, आम्हाला एक गोष्ट माहित आहे. तुम्ही हे घरी जाऊन वचन मनन करा. पवित्र आत्मा तुमचे आत्मिक डोळे उघडेल आणि तुम्हाला एवढं रेव्हलेशन देईल की जिथे तुम्ही जाता देव तिथे. आणि बायबल सांगतात देव भस्म करणारा अग्नी आहे आणि तो तुमच्या पुढे चालतोय. याचा अर्थ शैतान पुढे जर काही ट्रॅप रचतोय, काही जाळे रचतोय, तर हा आग जाऊन त्याला खाणार आणि तुझ्यासाठी रस्ता मोकळा. आमेन. आणि एवढंच नाही, पुढचं माग काय? आणि त्याच्या सभोवती मोठे वादळ सुटले आहे. त्याच्या सभोवती मोठे वादळ सुटले आहे. वादळ सुटले कोणासाठी? तुझ्यासाठी का शैतानासाठी? शैतानासाठी. हा 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 हा. ओ हो 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 हो. काय वचन आहे बघाय. सुपर. देव आलाय आणि तो आमच्या बरोबर. आणि त्याच्या पुढं अग्नी खात चालला आहे आणि त्याच्या सभोवती वादळ सुटले आहे. वादळ कोणासाठी सुटले? तुझ्यासाठी नाही. तुझ्यासाठी सर्व शांत आहे. आमेन. शैतानाची इच्छा आहे बाहेरचं वादळ तुझ्याकडे आणायचं, पण देवाचं वादळ सुटल्यानंतर सगळं उडवून टाकतो. यस. वादळ काय करतं? उडवून लावतो सगळं. सगळं
बायबल सांगतं देव चालत आहे त्याच्या पुढे अग्नी खात चालला आहे. नाव देव तुझ्या बरोबर चालतो का एकटा चालतो? माझ्या बरोबर. देव एकटा नाही चालत हा, देव त्याच्या लोकांमध्ये चालतो. देव त्याच्या लोकांमध्ये चालतो. आणि पुढे काय चाललाय? त्याच्या पुढे अग्नी चाललाय. काय करतोय तो? आग खात राहतोय. कोणाला? सैतानाला. हे तुला कळतंय का? यस. जर हे कळालं तर तू कोणालाच भिणार नाही. आमेन. पास्टर त्यांनी माझ्या विरुद्ध खूप मोठं यंत्र रचलेलं आहे. पुढे काय चाललंय? आणि काय करतोय? खात चाललोय. हा, खात चाललाय. पास्टर त्यांनी काहीतरी पुरलाय. पुढे काय चाललंय? अग्नी. काय करतोय? खात चाललाय. पास्टर त्यांनी मला सांगितलं की आता असं होणार आहे. पुढे काय चाललंय? अग्नी. काय करतोय? खात चाललाय. आणि माग काय सुटलंय? वादळ. कोणाला उडवायला? सैतानाचं जे आहे ते उडवायला. केव्हा आपले डोळे उघडतील? यस. पास्टर मी लय जपून जगतोय, लय जपून आहे. रात्रभर मी झोपत नाही, कारण कुठून येईल काय माहित नाही. अरे झोप ना बाबा, कारण तुझ्या पुढं काय चाललंय? अग्नी. आणि मागे काय सुटलंय? वादळ. आणि तू झोप ना बाबा. किती लोकांना चेंडू माहिती? चेंडू, बॉल 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 Yes. बॉल बॉल माहितीये? बॉल माहितीये? माहिती. थोडं लास्ट मला सहन करा, कारण मी जर हे नाही सांगितलं तुम्ही घरी असे जा. किती लोकांना चेंडू माहितीये? चेंडू उचलून काय करतात? फेकतात. मारतात, फेकतात. बायबल मध्ये लिहिलंय की देव तुझ्यासाठी त्या शैतानाला चेंडू सारखं उचलून फेकेल. यस. या बायबल मध्ये चेंडू लिहिलेला आहे बरं का. वाचूया. रात्री बघा मी काय प्रभूशी बोलतो. नाव यशा 22, आयझाया चॅप्टर 22. आणि आपण हाऊ मेनी टाइम आय सेड आपण प्रेयर करू. यशा 22 अध्याय. तुम्हाला आनंद होतोय? यस. घरी जायचंय? नको. नको, पण आज तर वेगळं आहे ना भोजन. हा चालेल. शेजारी टाइम बघतोय का बघा. त्याला म्हणा हे पास्टर किती चांगलं वचन सांगतात पवित्र आत्म्याद्वारे. ऐक ना. 22 अध्याय मिळालं यस. आमेन. नाही का? काय लिहिलंय? जर तुम्ही सर्व वाचलं, मला सर्व वाचायला वेळ नाहीये, पण बायबल काय सांगतं वाचूया. 18 वचन प्लीज वाचूया. 17 आणि 18 म्हणजे तुम्हाला कळेल. वाचूया. पहा, परमेश्वर पराक्रमी मनुष्यासारखा तुला जोराने फेकून देईल. कोण? परमेश्वर. नाव जर हे कोणाविषयी लिहिले तर तुम्ही वाचलं तर शेवटच्या काळाचं हे पुढचं वाचन खूप महत्वाचं आहे. आणि तुला घट्ट धरी. घट्ट, मला तुला घट्ट धरी पण त्याला फेकून दिलं. पुढचं वचन. तो तुला सभोवती गुंडाळून बांधून मोठ्या देशात चेंडू प्रमाणे फेकून देईल. बोलो येशू मसीह की. जय. आता काय सांगू कुठवर? चेंडू सारखा फेकून देईल. तुमचा हात चेंडूला लागला तर तुम्ही किती लांबपर्यंत फेकू शकता? 500 मीटर, 600 मीटर. आणि देवाच्या हातात जर चेंडू असेल तर बापरे. देव म्हणतो ह्या देशातून, त्या देशात, ह्या उत्तरेतून, दक्षिणेत, पूर्वेतून, पश्चिमेत. अरे तुझा देव एवढा महान आहे. यस. तो म्हणतो माझ्या लेकरांना त्रास चेंडू सारखा उचलून फेकेल. फेकून देईल. मला खूप आनंद होते आत्म्यामध्ये. यस. तुम्हाला आनंद होते आत्म्यामध्ये? यस. शश तुम्हाला आनंद होते? शश तुम्हाला आनंद होते? यस. कोण आहे तुमच्या बरोबर? देव. हात घट्ट धरलाय. धरलाय. पुढं काय चाललाय? अग्नी. आणि मागं काय सुटलंय? वादळ. अग्नी काय करतोय? खाऊन टाकतोय. खाऊन चाललाय. बरोबर आहे. यस. देवाचा अग्नी केव्हा विजतो का? नाही विजत. चाललाय तुझ्या पुढं. यस. आणि मागं काय सुटलंय? वादळ. चेंडू प्रमाणे फेकून देण्यासाठी. एवढं तू मौल्यवान लेकरू आहे यस. देवाचं. आमेन. एवढं मौल्यवान लेकरू आहे तुझं देव. यस. एवढं मौल्यवान लेकरू आहे तू देवाचं. एवढं मौल्यवान लेकरू आहे तू देवाचं. नेहमी लक्षात ठेवायचं. मी बाहेर पडलो, पुढं काय चाललाय? अग्नी.
मागे वादळ. आणि चेंडू लक्षात ठेवायचा. यस. उभे राहा आपल्या जागेवर. तुम्हाला पुढच्या आठवड्यात मी हा संदेश सांगेल. आपले पवित्र हात वर करून देवाची महानता त्याच्याबद्दल धन्यवाद द्या. तुम्ही स्वर्गाचं राज्य पृथ्वीवरती आणणारे आहात. आय सेड तुम्ही स्वर्गाचं राज्य पृथ्वीवरती आणणारे आहात. आय सेड तुम्ही स्वर्गाचं राज्य पृथ्वीवरती आणणारे आहात. प्रार्थनेद्वारे, वचन बोलण्याद्वारे तुमच्या घरामध्ये तुम्ही शांती आणणारे आहात. तुमच्या घरामध्ये तुम्ही आरोग्य आणणारे आहात. तुमच्या घरामध्ये समृद्धी येशूच्या नावात तुमच्या प्रार्थनेद्वारे येणार आणि ऑलरेडी आलेली आहे. शैतानाचा विचार करू नका. तो आउट ऑफ लिस्ट आहे. तो डिलीट झालेला आपल्या राज्यातून. कारण तुम्ही त्याच्या राज्यात नाही, तुम्ही देवाच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आहात. डोळे बंद करा. इकडे तिकडे पाहू नका. पुढे काय चाललाय, माग काय सुटलाय, आणि चेंडू लक्षात ठेवायचा. आपले पवित्र हात पर करा. माली बो शेकला बांधे बे आलाबा. हालेलुया. जिसके आगे आगे चलता यहोवा, जिसके आगे आगे चलता यहोवा, वो जंग कभी नहीं हारते. वो जंग कभी नहीं हारते. जिनके आगे आगे चलता यहोवा, जिनके आगे आगे चलता यहोवा, वो जंग कभी नहीं हारते. वो जंग कभी नहीं हारते. आगे आगे चलता यहोवा, आगे आगे चलता यहोवा, जिनके आगे आगे चलता यहोवा, जिनके आगे आगे चलता यहोवा. चलता यहोवा, जिनके आगे आगे चलता यहोवा, वो जिनके आगे आगे चलता यहोवा, जिनके आगे आगे चलता यहोवा, वो जंग कभी नहीं हारते. 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 वो सैनिक ले आए लाखों लाखों रथ, गिर जाए देख कर यहोवा का जलाली हाथ. सैनिक ले आए लाखों लाखों रथ, गिर जाए देख कर यहोवा का जलाली हाथ. मद जिनकी करता यहोवा, हो मद जिनकी करता यहोवा, हो वो जंग कभी नहीं हारते. 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 वो जिनके आगे आगे चलता यहोवा, वो जिनके आगे आगे चलता यहोवा, वो जंग कभी नहीं हारते. 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 यहोवा के बच्चों को कौन ललकारेगा? यहोवा के बच्चों को कौन ललकारेगा? करेगा जो जिसके लिए मौत को पुकारे, करेगा जो जुर्रत को मौत को पुकारे. हो यहोवा के बच्चों को कौन ललकारेगा? यहोवा के बच्चों को कौन ललकारेगा? करेगा जो जुर्रत को मौत को पुकारेगा, करेगा जो जुर्रत को मौत को पुकारेगा. वो हाथ जिनका पकड़े यहोवा, जिनका पकड़े यहोवा, वो हाथ जिनका पकड़े यहोवा,
के बच्चों को कौन ललकारेगा ओ करेगा जो जुर्रत वो मौत को पुकारेगा आमेन तुझ्या लेकरांना कळू दे की ते एकटे नाहीये. आमेन त्यांच्या प्रार्थना स्वर्ग घेऊन येणार आहे. हालेलुया तू म्हणाला अशी प्रार्थना करा जसं पृथ्वीवर स्वर्गात तुझं राज्य आहे तसं पृथ्वीवर दे. येस आमेन जसं स्वर्गात तुझी इच्छा आहे तसं पृथ्वीवर हो. आमेन आणि बायबल सांगतं देवाने प्रभू येशूला अभिषेक दिला आणि तो चांगले काम करत फिरला. हालेलुया जे आजारी त्यांना बरत फिरला, भूतांना काढत फिरला. आणि तोच अभिषेक तुझ्यावर आहे. आमेन तोच पवित्र आत्मा तुझ्यामध्ये आहे. हालेलुया तो आज तुझ्या पुढे चालत आहे. आमेन तो वावटळ भाग सुटलेली आहे. येस आणि चेंडू केव्हा विसरू नको. येस प्रभू येशूच्या नावात तुझ्या लेकरांना फार धैर्याचा आत्मा, प्रार्थनेचा अभिषेक, लोकांच्या मदतीसाठी उभे राहणारे चर्च, आमेन लोकांना नरकातून स्वर्गात आणणारे चर्च, आमेन लोकांना शैतानाच्या हातातून अंधारातून काढणारे चर्च, असं देवाला पाहिजे. आमेन देव पौलाला म्हटला त्यांना तू अंधारातून प्रकाशात आण. येस तेच लोक आपण आहोत. आमेन प्रार्थनेचे लोक आहोत. थँक यू जीसस आज तुम्ही इथे आहात तर आपले हात आपल्या आजारी भागावर ठेवा. पुढे आग चाललेली आहे, येस माग वावटळ सुटलेली आहे. येस प्रत्येक ज्या गोष्टी तुला त्रास देतात त्या चेंडू सारख्या देव फेकून टाकल. आमेन फादर डोक्यापासून तर पायापर्यंत प्रत्येक त्रास, येस प्रत्येक कॉम्प्लिकेशन, आमेन प्रत्येक आजार, प्रत्येक डिप्रेशन, Yes. प्रत्येक निराशा, प्रत्येक भीतीचा आत्मा सोड देवाच्या लोकांना येशूच्या येशूच्या नावात. नावामध्ये आमेन राबाला शथारी बारसथारी आमचा देव भस्म करणार अग्नी. येस आमेन प्रभू येशूच्या नावात जे देवापासून नाही ते सर्व काही निघून जा. आमेन रक्तस्राव बंद हो येशूच्या नावात. आमेन पॅरालाइज चांगला हो येशूच्या नावात. हालेलुया हृदय एकदम येशूच्या नावात बरं हो. आमेन तू मरणार नाही, तू जगणार. जगणार तुझा नाश नाही होणार, तू समृद्धीला येणार. आमेन का देव तुझ्यामध्ये राहतो. हालेलुया तुझ्या प्रार्थना ऐकल्या जाणारच, येस कारण तू देवाचं लेकरू आहे. आमेन फादर अविश्वास आज निघून जावं येशूच्या नावात. प्रत्येक घरातली वाईट परिस्थिती, दारू, आजार, कर्ज, करणी निघून जा येशूच्या नावात. येस आमेन देवाच्या लोकांमध्ये मी आशीर्वाद मोकळे करत आहे. आशीर्वाद आत्मिक, शारीरिक, बौद्धिक, आर्थिक आशीर्वाद मी मोकळे करतो येशूच्या नावात. आमेन तुझं राज्य त्यांच्या घरात मी येशूच्या नावात स्वीकारतो. आमेन तुझी शांती त्यांच्या हृदयावर राज्य करो. राबाला शथारी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी स्वीकारतो येशूच्या नावात. आमेन रिपोर्ट बदलले जा येशूच्या नावात. किडन्या नवीन हो येशूच्या नावात. राबाला शथारी पूर्ण शरीर आरोग्याने भरलं जा येशूच्या नावात. रिबाला शथारा ज्या हाताला यश नाही आजपासून यश येशूच्या नावात स्वीकार. स्वीकारतो स्वतःच्या घरात तू राहशील, आमेन स्वतःच्या गाड्या तू चालवशील. तुझे स्वप्न येशूच्या नावात पूर्ण होणार, येस कारण तू जिवंत देवाचे लेकरू आहे. आमेन देवाचा वारसदार आहे तू. आमेन प्रभू येशू बरोबर सवारसदार, जे देवाचे सगळं तुझं आहे. हालेलुया जग आणि जगातला भरणा आपल्या देवाचा आहे. राबाला शथारी बाबा लॉर्ड, प्रत्येक प्रश्नाला उत्तर मी येशूच्या नावात स्वीकारत आहे. पती पत्नीला एकत्र कर आणि लेकरं आई बापाच्या अधीन राहो आणि त्यांच्या घरातल्या प्रत्येक गरजा पूर्ण कर. आमेन तुम्ही प्रभू येशूला आपलं हृदय नाही दिलं तर माझ्या मागे म्हणा, पूर्ण हृदयाने प्रभू येशूला आपल्या हृदयात घ्या. येस माझ्या मागे म्हणा, हे प्रभू येशू. हे प्रभू जे येशू ऑनलाईन आहेत, जे इथे आहेत, त्यांनी म्हणूया, हे प्रभू येशू, हे प्रभू येशू मी तुझ्यावर विश्वास मी तुझ्यावर विश्वास ठेवते. ठेवतो. तुम्हाला आशीर्वाद देणारा देव आहे. तुम्हाला आशीर्वाद देणारा तू देव जिवंत आहेस. देवाचा पुत्र तू आहे. जिवंत देवाचा पुत्र आहेस. धन्यवाद प्रभू येशू, माझ्यासाठी आला, धन्यवाद प्रभू येशू तू माझ्यासाठी आलाय. माझ्यासाठी प्राण दिला तू माझ्यासाठी प्राण दिलेला आणि आहे. तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलेला असा आहे. माझा विश्वास आहे. असा माझा विश्वास आहे. प्रभू येशू माझ्या हृदयात ये प्रभू येशू माझ्या हृदयामध्ये ये. आजपासून. आजपासून प्रभू येशू प्रभू येशू माझी परिस्थिती बदल. माझी परिस्थिती बदल. प्रभू येशू
प्रभू येशू तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी मी स्वीकारतो. माझ्या हृदयामध्ये स्वीकारत मी आहे. जिवंत देवाचे मी लेकरू. जिवंत देवाचं लेकरू आहे. प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात आमेन. माझं तारण झालंय. माझं तारण झालेलं आहे. आमेन. आमेन. नाव बायबलच्या वचनानुसार देवाची शांती, देवाचे सगळे आशीर्वाद तुझे आहेत. आमेन. आजपासून प्रभू येशूच्या नावात तुझ्या चेहऱ्यावरती देवाचं गौरव प्रगट हो. येस आमेन. तुझ्या शरीरामध्ये नवीन ताकद मी येशूच्या नावात मोकळी करत आहे. आमेन. तुझं जीवन जे माग होतं इथून पुढे नसेल. येस. देव जे आडवे येईल त्याला तुझ्या सगळ्या दरिद्र्या चेंडू सारखं उचलून फेकून दिलेलं आहे. आमेन. तू चांगले दिवस येशूच्या नावात बघणार आहे. येस. खचितच तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस हित आणि प्रेम द्या तुझ्या मागे चालतील. आमेन. आपले हात वर करून प्रभूला धन्यवाद द्या. म्हणा मी सगळे आशीर्वाद स्वीकारत मी आहे. आशीर्वाद स्वीकारत मी सगळे आहे. आशीर्वाद स्वीकारत आहे. सगळे आशीर्वाद प्रभू स्वीकारत आहे. येशूच्या नावामध्ये प्रभू येशूच्या मला नावात पुढे आग चाललेली आहे. माग वावटळ आहे. मागं वावटळ आहे. आणि देव माझ्यामध्ये आहे. देव माझ्यामध्ये आहे. प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावामध्ये आमेन. आमेन.